कौशिकी, ह्या दोघांसाठी तू माझ्या विरोधात उभी आहेस? तू मला विचारलंस ना, ह्याच्या जागी जर युवराज असता तर काय केलं असतंस? तर आज मी तुला विचारते की युवराजच्या जागी तुझी कीरा असती तर तू काय केलं असतंस? दया काकांनी जे केलं तेच मी केलं असतं. माझ्या मुलीमुळे जर दुसऱ्याला त्रास झाला असता तर मी तिला पाठीशी घातलं नसतं. ते चूक आहे आणि आई म्हणून तर हा गुन्हा आहे. पद्मिनी काकू, तो गुन्हा पुन्हा करू नका प्लीज. ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. हं, ही बाहेरची माणसं तुला आज घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटतायत ना? घे घे त्यांची बाजू, पण ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीयेत, लक्षात ठेव. आज या दोघांमुळे घरात वाद होत आहेत, नात्यात फूट पडायलाही वेळ लागणार नाही आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार तू असशील कौशिकी. आणि तो दिवस फार दूर नाहीये ग. प्लीज फोन उचल रे. निशी तुला मूर्ख आहेस, मूर्ख. काय करत होती त्याचं नाव घ्यायची तू? तुम्ही फोन उचल. काय झालं? युवराज कुठे? तुझ्या या घाणेरड्या तोंडातनं ना माझ्या युवराजचं नाव नाही घ्यायचं. तू आणि तुझा तो रोडछाप नवरा या घरात आलाच नसतात ना तर हा सगळा तमाशा झालाच नसता. तमाशा आम्ही नाही केलाय निश्चित. तमाशा तू आणि युवराजने केलाय आणि आज जे काही झालं ना त्यात तुमची चूक होती हे तुलाही माहितीये. एक्सक्यूज मी, आमची चूक? तारिणी खरं खरं सांग, तो नेकलेस तूच ठेवलास ना आमच्या रूम मध्ये? मग मी काय करणं अपेक्षित होतं तुला? तू हे असले घाणेरडी कारस्थानं करून माझ्यावर जर चोरीचा आळ आणायचा प्रयत्न करशील, तेही खोटा, तर मी शांत बसायला हवं होतं. तू माझी बहीण आहेस म्हणून आत्तापर्यंत मी तुझ्या चुकांवर पांघरून घालत आली. तुला काय हवंय? मला हवंय की तू आणि तुझा तो केदार या घराच्या बाहेर जावेत कायमचे. तुम्ही आलाय ना तेव्हापासून आमची लाईफ डिस्ट्रॉय झाली. आमचा हक्क, आमचा रिस्पेक्ट, प्रॉपर्टी, पैसा सगळं एक एक करून तुम्ही हिसकावून घेताय. कसला हक्क, कसला पैसा आणि कसली प्रॉपर्टी? निशी, युवराजचं वैभव बघून तू त्याच्याशी लग्न केलंस, पण हे जे सगळं तुला हवंय ना, हे कौशिकी मॅडमच्या वडिलांनी उभं केलंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तुझा हक्क आहे हा जर तुझा गैरसमज असेल ना तर असं काही नाहीये. हे बघ निशी, स्वतःच्या भल्याचा विचार कर. माझ्या प्लीज सावकाश सावकाश सावकाश. तू ये, तू बस इथे. युवी, ऐक माझं, इथे बस ये. अरे का सोड म्हटलं ना आणि तोंड बंद ठेवे. युवराज, तोंडाने माझं नाव घेतलं होतंस ना. सावकाश, हळू हळू. ए, माझ्या बहिणीच्या अंगाला हात नाही लावायचा. तू आमच्यामध्ये पडू नकोस. निशी, तुला कळतंय का तो दारू पिऊन आलाय आणि हात उचलतोय तुझ्यावर? आमचं आम्ही बघून घेऊ, तू मध्ये नको पडू. युवराज, केदार, बायको ती माझी, तुझी वहिनी आहे ती. कोणी नाही ती माझी. तूही कोणी नाही आहेस माझा. तुम्ही दोघंही खोटारड्यात. ह्याच्याशी बोलू दे. नाही, नीट बोलता थांबता. एक मिनिट थांब. ते ऐक, केदार, इकडे ऐक. मी तुला एक विचारतो, तू प्रामाणिकपणे सांग हा मला. एकदम खरं सांग हा. तुझी लायकी खांडेकरांचा वारस होण्याची तुझी लायकी आहे का? खरं सांग मला. माझा बाप आणि तुझी आई यांच्यामध्ये काहीतरी घडलं. तू त्याचा रिझल्ट आहेस. याला वारस बिरस नाही म्हणत, याला काय म्हणतात माहितीये का? अनौरस पुत्र. नाजा जाऊला तेच. आवाज काढी. माझ्या घरात मला हात लावतो काय? तुझा गेम वाजव. युवराज खांडेकर, तुझा गेम वाजव. युवराज खांडेकर, तुझा गेम वाजव. ओरिजिनल खांडेकर, आधी ना स्वतःचा तोल सांभाळा. काय प्लीज.
बॉस, तू आज काही वेगळं केलंयस का? म्हणजे नाही, तू ना आधीपेक्षा वेगळी दिसतीयस, म्हणून माझी नजर. सॉरी, पण तुझे केस. केसांचं काय? नाही, काही नाही. अरे सांग ना. नाही म्हणजे खरंच तुझे केस ना आधीपेक्षा वेगळे वाटतायत. खूप जास्त मऊ, खूप जास्त चमकदार. असं वाटतंय तुझ्या केसांवर ना एक सेपरेट स्पॉटलाइट दिलाय, किंवा सूर्यकिरण फक्त तुझ्या केसांवर येतेय. तू काही केलंयस का? खूप लक्ष आहे रे तुझं माझ्या केसांकडे. मऊ चमकदार केस. त्याच्या मागे एक सिक्रेट आहे. काय झालं? आश्रमात जायचंय ना? मुलं वाट बघत असतील. तुला त्यांचा उत्साह माहितीये ना? हो, त्यांचाही आणि तुझाही. अरे मग स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हटलं की उत्साह असतोच, आणि तो कायम टिकून राहावा यासाठीच तर आपण कार्यक्रम करतोय. चल, उशीर होईल. निघूया. हो.